हाय नमस्कार। शिमला मिरची आहे, ही एक पाव घेतलेली आहे मी। आणि याचे मी तुम्हाला भरवा शिमला मिरची पकोडे दाखवणार आहे तुम्हाला आज। तर चला तर सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। यासाठी आता पहिले आपण मसाला तयार करायचा आहे। मी यामध्ये लाल मिरची पावडर घेत आहे 1.5 चम्मच, अर्धा चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच धनी पावडर, 1 चम्मच जीरा पावडर आणि स्वादानुसार 1 चम्मच मीठ आहे। आणि चाट मसाला टाकत आहे। याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही शिमला मिरची आहे, याला आपण भरून घेणार आहे। आता मी असे 4 काप केलेले आहे वांग्यासारखे। मी बी काही काढलेले नाही आहे। हे पकोडे बियांनीच चांगले लागत असते। यामध्ये हा मसाला भरायचा आहे आता असा छान। आता मी हे बेसन घेतलेलं आहे छोट्या वाटीने 2 वाट्या। आता यामध्ये थोडं लसूण जिरं टाकायचं आहे चुटकी, आणि ओवा टाकलेला आहे। एक चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच धनी पावडर, 1 चम्मच जीरा पावडर, स्वादानुसार मीठ आणि हे खाण्याचा सोडा। याला आता छान पाण्याने भिजवून घ्यायचं आहे। यात गुठळी नाही राहिली पाहिजे। छान असं मऊ मोकळं करून घ्यायचं बेसन। तर बेसन मिळलेलं आपलं। आता पकोडे करायला सुरुवात करूया। आता आपण पकोडे बनवायला करायला सुरुवात केली आहे। आता ही शिमला मिरची आहे ना, असे बेसनात भूज काढल्याने हा पकोडा तयार नाही होणार आहे। हे तुम्हाला असं एवढं गाढ बेसन भिजवून तयार करून असं हे पकोड्यावर असं टाकल्या जाईल। आणि असं टाकलं की असा हा पकोडा तेलामध्ये सोडायचा।
आता आपला भरवा शिमला मिरची पकोडा तयार झालेला आहे. हे बघा. आता यामध्ये मी मगाशी मसाला केला ना तो, त्यामध्ये भरण्यासाठी तिखट, मीठ, हळद, जिरा पावडर, धनी पावडर आणि चाट मसाला हे यावर टाकायचं आहे. भरवा शिमला मिरची पकोडे तयार झालेले आहे. अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.